नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने 2022 मध्ये राज्यसेवेची एक्झाम घेतली, 2023 ची राज्यसेवेची एक्झाम घेतली. दोघांचे रिझल्ट अजून पेंडिंग आहे. दोघांचे रिझल्ट पेंडिंग असल्याचे कारण का, निकाल लागायला उशीर का होतो, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. काही कोर्ट केसेस झालेल्या आहेत, कोर्ट केसेस का झालेल्या आहेत, कोणता जीआर याला अपवादात्मक आहे, कोणती ऍड याला अपवादात्मक आहे, हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो. जे विद्यार्थी एमपीएससीची तयारी करता, एमपीएससी एक्झाम देणार भविष्यात, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थित बघा की अशा अडचणी येऊ शकतात, म्हणून निकालाला उशीर होतो. चला वन बाय वन आपण पॉईंट बघूया. पहिले तर आहे राज्यसेवा 2022 आणि 23 दोघांचे प्रशिक्षण एकत्र होईल का, कारण दोघांचे रिझल्ट आता येणं बाकी, फायनल रिझल्ट डायरेक्ट फायनल येणं बाकी आहे. दोघांचे रिझल्ट एका वेळेस लागले तर दोघांचं प्रशिक्षण एका वेळेस होईल का, तर हे बघा 2022 ची ऍड मोठी आहे, 623 ची आहे. सो 623 ची कॅपॅसिटी असताना ट्रेनिंग सेंटरमध्ये जर ऍडजस्ट होत असेल 623 प्लस 2023 चे विद्यार्थी तरच होईल, अन्यथा होणार नाही. अन्यथा मागे पुढे रिझल्ट आज लागू शकतो 22चा, उद्या लागू शकतो 23चा, आणि मग त्यांचं प्रशिक्षण थोडं लेट होऊ शकतं किंवा जर ऍडजस्ट झालं तर एकत्र पण होऊ शकतं. पण तरी पण 2022चं प्रशिक्षण एक दिवसाने किंवा अगोदरच होणार आहे 23 पेक्षा. दुसरा राज्यसेवा 2022चा निकाल पेंडिंग असताना राज्यसेवा 23चा निकाल लागेल का, तर 100% लागणार नाही. का, कारण याला ऑप्टिंग आउटचे ऑप्शन द्यावं लागतात. 22 मधून एखादा विद्यार्थी सिलेक्ट झाला, 23 मधून ऑप्टिंग आउट होणार नंतर, किंवा 23 मधून ऑप्टिंग आउट होऊ शकतो. म्हणजे 22 आणि 23चा रिझल्ट पैकी 22चा पहिले लागेल मग 23चा लागेल. सो निकष हाच आहे, 22चा पहिला लागेल मग 23चा लागेल. फार कमी चान्सेस आहेत 23चा लागण्याचा, कारण 2022 ची जाहिरात पहिली आलेली आहे, तिचा रिझल्ट लावणं गरजेचं आहे. सगळे कोर्ट केसेस सगळे निपटावून 2022चा रिझल्ट लावणं गरजेचं, किंवा कोर्टाच्या निकालाच्या अधीनच राहून तरी निकाल लागणं गरजेचं आहे. आता मग याच्यात काय प्रॉब्लेम आहे, निकाल लावण्यास उशीर होण्याचे काय कारण, पहिलं कारण आहे 4 मे 2023चा जीआर. 2023 हा जीआर काय सांगतो, तर ओपन प्रवर्गातील महिलांच्या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गातील कोणत्याही कॅटेगरीच्या महिलांचं जर सिलेक्शन झालं तर ओपनच्या महिलांमध्ये सिलेक्शनसाठी नॉन क्रिमिलियरची गरज नाही, असा 4 मे 2023चा जीआर आहे. तो जीआर जर लक्षात घेतला तर त्या जीआरच्या निकषानुसार ओपनच्या महिलांमध्ये सिलेक्ट होण्यासाठी एनसीएलची गरज नाही. मात्र दुसरा मुद्दा आहे, हा जो जीआर आहे ना, हा 83/2021 ची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीला आणि त्या जाहिरातीचा निकाल लागला त्याच्यानंतरच्या जाहिरातींना लागू आहे. मी परत रिपीट करतो, हा जो जीआर आहे हा 83/2021 ची जातात. ही जाहिरात कोणती ते पण सांगतो तुम्हाला मी. 83/2021 अशी एमपीएससीची जाहिरात आहे, 2021 मधली जाहिरात आहे, वैद्यक शास्त्रामधली जाहिरात आहे. त्या जाहिरातीला लागू आहे आणि त्या जाहिरातीचा निकाल लागल्यानंतर त्या जाहिरातीचा, फॉर एक्झाम्पल ही जाहिरात आली आहे सप्टेंबर 2021 मध्ये, बरोबर, या एक ऍडला लागू आहे आणि ह्या ऍडचा निकाल जो लागलाय याचा रिझल्ट कधी लागलाय, याचा रिझल्ट लागलाय 2022 एंडला. मग यानंतर ज्या जाहिराती आल्या त्यांना हा लागू आहे, म्हणजे ह्या जाहिरातीला पण लागू नाही, यानंतर जेवढ्या ऍड आहेत त्याला पण लागू आहे. पण याच्या दरम्यान ज्या ऍड आल्या आहेत त्यांना मात्र हा जीआर लागू नाही. कोणता, 4 मे 2023चा. ओके, निकाल. त्यानंतर तिसरा मुद्दा, 2022च्या मुलींची मॅट मध्ये केस टाकली. मग आता काय झालं, याच्या दरम्यान 2022ची जाहिरात आली आहे. 2022ची जाहिरात आली, कोणती, राज्यसेवेची एमपीएससीची जाहिरात आली आहे. मग हा जीआर यांना लागू नाहीये, म्हणजेच काय, ओपनच्या मुलींना इथे एनसीएल लागणार होतं. मग ह्या मुलींनी कोर्टमध्ये केस टाकली, मॅटमध्ये केस टाकली की जर तुम्ही एखादा जीआर पूर्वलक्षी प्रभावाने ह्या ऍडला लागू करतात, त्या ऍडचा रिझल्ट नंतर लागू करतात, मग त्या दरम्यान आलेल्या जाहिरातीला लागू का करत नाहीये, हा अन्यायकारक आहे. म्हणून यांनी कोर्टात टाकली केस. आता 22ची जाहिरात निकालापूर्वी प्रसिद्ध झाली, ही जी जाहिरात ह्या निकालानंतर म्हणजे दोघांच्या दरम्यान झालं प्रसिद्ध, पण ह्या मुलींचं म्हणणं आहे की आमच्यावरती सुद्धा हा अन्याय होतो. आता मग मुद्दा हा येतो, ह्या 4 मेचा 2023चा जीआर नेमका आहे का. तो जीआर जो आहे थोडक्यात तुमच्या समोर मी ठेवलाय, माझ्याकडे जीआर पण आहे, जीआरची कॉपी तुम्हाला मी इथे दाखवू शकतो. बघा, हा जीआर तुमच्या समोर. काय, महिलांनी काय, खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबतचा 4 मेचा जीआर आहे. आता पूर्ण मी तुम्हाला दाखवत नाही, खूप मोठा जीआर आहे, पण ती अट रद्द करण्याचा हा जीआर आहे. बघा, मग हा जीआर जो आहे, हा जीआर ह्या जाहिरातीलाच का लागू केला, हा जीआर त्या जाहिरातीपासून पुढच्या जाहिरातीला का लागू नाही केला, त्या जाहिरातीला लागू केला आणि त्या जाहिरातीची रिझल्ट जेव्हा लागला त्याच्यानंतर का लागू केला, त्याच्या दरम्यानच्या जाहिरातीला का लागू नाही केला, त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. बघा, हा जीआर 81 म्हणजे 83, मला म्हणायचे 83/2021च्या या जाहिरातीलाच का लागू करण्यात आला. ही जाहिरात बघा, ती
83 वाली ही जाहिरात आहे बघा, 63/21 पासून 83/2021 जाहिरात याच्यामध्ये आहे. त्यामधली 83/2021 जाहिरात आहे. जाहिरात कसल्या संदर्भात आहे ती आहे प्राध्यापक महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अची जाहिरात. समाजसेवी औषध वैद्यकशास्त्र, प्रतिबंधक वैद्यकशास्त्र आणि सामाजिक वैद्यकशास्त्र म्हणजेच कम्युनिटी मेडिसिन, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन यासाठीची जाहिरात आहे. एकूण 5 पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे. मग ह्या जाहिरातीला का लागू आहे, त्याच्यानंतर जाहिरातीला का लागू नाही लागू करण्यात आलं, म्हणून पूर्वलक्षी प्रभावाने याच जाहिरातीसाठी का लागू करण्यात आली, कारण ही जाहिरात जी आहे ना ही जाहिरात आली 2021 मध्ये. मग ह्या जाहिरातीला लागू करण्यात याचं कारण असं आहे की हा GR या जाहिरातीसाठीलाच का लागू करण्यात आला, 83चा हा GR ह्या जाहिरातीलाच का लागू करण्यात आला. त्याच्यात पहिला मुद्दा आहे बघा, ह्या जाहिरातीला का लागू करण्यात आला. पहिला, या पदासाठी सहाय्यक प्राध्यापक पदावर 3 वर्षाचा अनुभव अशी अट होती. म्हणजे या जाहिरातीमध्ये त्या 5 पदांसाठी फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्हाला सहाय्यक पदावरती 3 वर्षाचा अनुभव कंपल्सरी होता. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सहाय्यक प्राध्यापक पदाचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे. अट तुम्ही टाकली 3 वर्षाचा अनुभव, मग त्या पदाला 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे. दुसरं, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे NCL काढताना स्वतःचे उत्पन्नही पकडले जाते. आता खुल्या प्रवर्गातील ओपन कॅटेगरी मधल्या ज्या फिमेल होत्या त्यांना फिमेल रिझर्वेशन जर घ्यायचं असेल तर त्यांना NCL लागत होतं. आणि हे NCL काढणारे कोण आहे, 3 वर्षाचा अनुभव असणारे काय प्राध्यापक आहे. आणि ह्या प्राध्यापकांचं 8 लाख ऑलरेडी उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे. आणि इथे NCL ओपन कॅटेगरीचं NCL काढायचं असाल, ओपनचं NCL जर काढत असाल तर त्यामध्ये स्वतःचं म्हणजे आई वडिलांचं प्लस स्वतःचं सुद्धा उत्पन्न पकडलं जातं. मग या महिलांना NCL काढता आलंच नाही. मग ओपनच्या महिला रिझर्वेशन त्यांना सीट मिळालंच नाही. मग हा अन्याय आहे. म्हणजे तुम्ही अट टाकली होती काय की तुम्ही अट टाकली 3 वर्षाचा अनुभव पाहिजे त्या पदाचा. मग त्या पदावरचा अनुभव असेल तर सॅलरी पण जास्त आहे, 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे. तुम्ही परत सांगतात ओपन महिला आरक्षण घ्यायचं असेल तर NCL लागेल. म्हणजे ही विरोधाभास आहे, अन्यायकारक आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांना NCL मिळाले नाही, यांच्यावर अन्याय झाला. म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला त्यावेळेस ते निदर्शनास आलं. म्हणून कॅटेगरीमधील महिलांना मात्र NCL मिळून गेलं, कारण कॅटेगरीच्या महिलांना स्वतःचं उत्पन्न पकडलं जात नाही, फक्त आई वडिलांचं उत्पन्न पकडलं जातं. उमेदवार म्हणून स्वतःचं उत्पन्न पकडलं जात नाही. मग ही झाली गडबड. म्हणून त्यांनी काय केलंय, हा जो GR ह्या पूर्वालक्षी प्रभावाने ह्या ऍडसाठी त्यांनी लागू केला. आता ह्याच ऍडसाठी लागू केला फक्त, पण त्या ऍड पासून त्याचा निकाल लागण्याच्या दरम्यान जेवढ्या जाहिरातीला त्याला लागू करण्यात आला नाही त्याचमध्ये 2022ची जाहिरात आलेली आहे. मग ह्या मुली गेल्या कोर्टात गेल्यानंतर मुली मॅटमध्ये केस गेला. केसचा निकाल असा आला, मॅटचा निकाल असा आला की ही जाहिरात जेव्हापासून पब्लिश झाली त्या जाहिरातीनंतर आलेल्या सर्व जाहिरातींना तुम्ही हा GR लागू करावा असं कोर्टाचं म्हणणं आलं. पण आयोग मात्र हे मान्य करत नाही. आयोग त्या कोर्टाच्या निर्णयाला अपील केला. आयोगाने अपील केलं, मॅटमध्ये अपील पण केलं आणि ती केस घेऊन ती मुंबई हायकोर्टात पण गेली. काय गेले, कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये, हायकोर्ट उच्च न्यायालयामध्ये निकाल लवकर लागेल आणि लवकर निकाल लागला तर लगेच आम्हाला राज्यसेवेचे रिझल्ट लावता येतील. ह्या कारणास्तव आयोग गेलाय उच्च न्यायालयामध्ये. मग आता आयोग मॅटच्या निकालानुसार का निर्णय घेऊ शकत नाही, त्याचं कारण एक आहे शासनाचा GR. आयोग हे शासनाचा GRच्या पलीकडे जाऊ शकत नाही. एकतर शासनाचा GR जर कोर्टाचा निर्णय, मॅटचा निर्णय असा आला असेल तर बालकल्याण विकास विभागाला GR बदलावं लागेल. बाल विकास विभागाला GR बदलावं लागेल. तर बाल विकास कल्याणचं म्हणणं असं आहे की आम्ही GR बदलू शकत नाही. का बदलू शकत नाही, कारण GR मध्ये बदल जर करायचं म्हटलं, GRच्या विरोधात निकाल तर लावता येत नाही आयोगाला. मग आयोगाला काय करावं लागेल, म्हणजे आपलं शासन आहे, शासनाशी याच्यावर चर्चा करावं लागेल, शासनाची चर्चा करावं लागेल. त्यानंतर दुसरा मुद्दा, शासनाला या मॅटच्या नुसार या GR मध्ये परत बदल करावे लागतील. बदल केले GR मध्ये तर प्रॉब्लेम काय येईल, GR मध्ये जर बदल केले तर GR मध्ये बदल केल्यास इतर परीक्षांचे निकाल आणि पुन्हा कोर्ट केसेस होणार. GR मध्ये जर बदल केले तर 2021 पासून जेवढ्याही जाहिरातीला सगळ्या जाहिरातीला हा जर लागू केला तर परत एकदा काय निकाल रिवाइज होतील, सगळ्यांचे निकाल रिवाइज होतील. आणि सगळ्यांचे निकाल रिवाइज झाले तर प्रॉब्लेम हा येईल, जे सिलेक्ट झालेले उमेदवार असतील ते परत काय होऊ शकता, अपात्र होऊ शकता. आणि उलट होऊ शकतं, जे अपात्र आहे ते काय होऊ शकता, पात्र होऊ शकता. मग गोंधळ हा होईल. जे पात्र उमेदवार आहेत, जे ऑलरेडी नियुक्ती पण झाली, ते उमेदवार परत कोर्टात जाणार, कोर्टात परत जाणार, परत केस होणार, परत सगळा गोंधळ, परत सगळ्या एक्झामचे रिझल्ट पेंडिंग राहणार. आणि हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे.
त्यामुळे आयोगाचं म्हणणं आहे की तुम्ही शासनाला सांगा. शासनाचं म्हणणं आहे आम्ही बदल करू शकत नाही. महिला बाल कल्याण विकासाने हा जी आर काढलेला, त्यांचं म्हणणं आम्ही जी आर बदलू शकत नाही. मग हे गेले उच्च न्यायालयामध्ये. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही केस चालू आहे. लवकर निकाल लागून तुमचा रिझल्ट लागेल अशी अपेक्षा व्यक्त करूया आपण. लोकसेवा आयोग मुंबई हायकोर्टात का गेले त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, लवकर निकाल लागावा यासाठी गेलेला आहे. सो या सगळ्या कारणामुळे 2022 आणि 23चा निकाल अजूनही पेंडिंग आहे. मी जेवढं एक्सप्लेन केलं तुम्हाला प्रॉपर समजलं असेल, मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला याच्या अगेन्स्ट काय वाटते तुम्ही ते पण कळवा. मॅटचा निर्णय आयोगाने मानावा का? मॅटच्या निर्णयानुसार शासनाने जी आर बदलावा का? शासनाच्या जी आरनुसार सगळ्या पेंडिंग ज्यांचे रिझल्ट पण लावून गेलेले आहेत त्या सगळ्यांचे परत सगळं रिवाईज निकाल लावावा का? तो निकाल परत रिवाईज लागला तर मुलं मुली कोर्टात जाण्याची शक्यता आहे. सगळ्या केसेस परत उभ्या राहण्याची शक्यता आहे. मग याच्यावरती उपाय काय करावा? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. पण मला तरी वाटतंय सध्या आयोगाने जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका योग्यच असावी. कारण आता तरी काही आपल्या बहिणींवरती अन्याय होते, मान्य, त्या कोर्टात गेलं हे पण मान्य आहे. पण लक्षात घ्या की हा पूर्वलक्षी प्रभावाने तिकडे लागू केला आहे, पण शेवटी हा जर बदल केला तर मोठं परत हे केसेस उभ्या राहू शकतात. परत बरेचसे नुकसान होऊ शकतात, पात्र अपात्र होऊ शकतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सगळे आपले भाऊबंधच आहेत, सगळे आपण भाऊ आणि बहिणीच आहेत. सो तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती प्रॉपर तुम्हाला समजली का ते पण माहिती करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.